नुकतंच राज्य सरकारने तुळजाभवानीच्या 1865 कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आणि त्या विकास आराखड्यामधलं आकर्षण असलेलं भवानी तलवारीचं शिल्प उभारण्यावरून कुठेतरी मतमतांतर होताना पाहायला मिळतंय। आणि गेली काही दिवसामध्ये तुळजाभवानीचं शिल्प कसं असावा, भवानी तलवार, भवानीची मूर्ती कशी असावी, अष्टभुजा असावी का द्विभुजा असावी, याबाबत चर्चा सुरू आहेत। आणि या सगळ्या गोष्टीवर आपल्याबरोबर बोलण्यासाठी इतिहास अभ्यासक डॉक्टर सतीश कदम आहेत। सर, ही विषय तर तुम्ही ऐकताय, अष्टभुजा, द्विभुजा आणि महाराज आणि भवानी तलवार, हा जे विषय, हे काय वाटतं तुम्हाला, हे काय आहे आख्यायिका का नेमकी? मूळ विषय असा आहे की हे शिल्प कशाचं असावं, भवानी तलवारीचं असावं। मग देतय कोण, तर तुळजाभवानी देते, अशा प्रकारचं। त्याच्यातले दोन आपण थोडंसं फोड करूया। तर पहिली फोड अशा प्रकारची आहे की महाराजांना भवानी तलवार देते, म्हणजे त्या तलवारीचं नाव भवानी आहे। वास्तविक पाहता महाराजाकडं मानाच्या 3 तलवार आहेत। तर ते पहिली तलवार जगदंबा तलवार आहे, जी महाराजांनी स्पेनहून आणली होती। दुसरी तुळजा नावाची तलवार आहे, जी 1662 साली महाराजांना खुद्द शहाजीराजांनी दिली आहे। आणि त्यावेळेला शहाजीराजे तुळजापूरला आलेले होते। आणि त्याच्यानंतर आज रायगडावर जर शिल्प पाहिलं आपण, जेजुरी गडावर, तर या जेजुरी गडावर हे शिल्प आहे आणि तिथेही तलवार दिली आहे, त्याचं नाव होतं तुळजा। आणि महत्वाचा जो नेहमी एक कुतूहलाचा विषय आपला असतो की भवानी तलवार। वास्तविक पाहता भवानी तलवार सुद्धा महाराजांनी पोर्तुगीजाकडून, ज्यावेळेस पोर्तुगीज बनावटीची ही तलवार आहे, खेम सावंताकडून विकत घेतलेली आहे। त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हा मुद्दा माहीत असला पाहिजे की भवानी तलवार ही महाराजांनी विकत घेतलेली आहे किंवा आपल्या पोर्तुगीज बनावटीची तो तलवार आहे, हा महत्वाचा विषय आहे। मग आता विषय राहतो कुठं की भवानी तलवारीला, या 2 तलवारी सोडून भवानी तलवारीला एवढा मान का मिळाला, किंवा भवानी तलवार तुळजाभवानी दिली, असं जी काही भावना आहे, आपण प्रथमतः मान्य करूया किंवा आपल्याला ज्ञात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जी भोसले कुळ आहे, तर आज मालुई राजापासून आजपर्यंत हे भोसले कुळ या तुळजाभवानीची सेवा करत आहे। महाराजांच्या प्रत्येक कणाकणामध्ये तुळजाभवानीची भक्ती भरलेली आहे। तुळजापूरला येणं होत नाही, म्हणून महाराजांनी रायगड, जे आपल्याला प्रतापगड असेल, प्रतापगडाला तुळजाभवानीची स्थापना केली। राज्याभिषेक होण्यापूर्वी महाराजांनी त्या असणाऱ्या देवीची पूजा अर्चा केली, मग आपला राज्याभिषेक करून घेतला। मात्र भवानी तलवारीचा हा जो विषय आहे, भवानी तलवार गाजली का असं म्हणता येईल आपल्याला, तर त्याचं कारण असं आहे की अफजल खानासारखं फार भयानक अशा स्वरूपातलं संकट या स्वराज्यावर चालून आलं होतं। तर त्यावेळेला एक मनोवैज्ञानिक दबाव आपल्या असणाऱ्या सहकार्यावर, किंवा त्यांना वाटावं की नाही, काळजी करू नका, देव पाठीमागे आहे। आजही आपण मानतो की कुठल्याही देवताला मानतो, आणि कुठलंही दैवत असेल त्याची कितीही भक्ती आपण करतो, तर ती देव आपल्याला प्रेरणा देत असतो, वस्तू देत नसतो। त्यामुळे ही जी तलवार असेल, ही पोर्तुगीज बनावटीची तलवार महाराजांनी कोकणामधून खेम सावंताने दिलेली तलवार आहे। त्यामुळे ती वस्तूच्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला देवाकडून मिळत नसते, त्याची प्रेरणा मात्र निश्चित मिळते। अशा प्रकारच्या 10 तलवारी आपण मिळवू शकतो, अशा प्रकारची प्रेरणा तुळजाभवानी निश्चित देत असते। मला तुम्हाला एक विचारायचं आहे की ही प्रेरणा जी आहे, भवानीनं महाराजांना दिली, ही संकल्प चित्रातून उतरतंय। संकल्पचित्र म्हणजे ते शिल्प, त्याच्यातून उतरतंय, तर ते पण एक भावनिक अटॅचमेंट आहे भक्तांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या, देशातल्या भाविकांसाठी सगळ्या। याबाबत काय वाटतं? आता आपण माध्यमाच्या माध्यमातून आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रसार माध्यम बघतो आपण, की त्यांचं म्हणणं आहे की काही जणांचं म्हणणं आहे की अष्टभुजा मूर्ती असावी। मग अष्टभुजेचं स्वरूप कुठलं असावं याच्यावरही आता बघतो आपण की मतमतांतर आहेत। आपण अभ्यासक यांना त्याकडे जायचं नाही। दुसरं एक मत आहे की बाबा द्विभुजा तिथं असणारी जी काही देवी असावी आणि द्विभुजाच्या स्वरूपात द्यावी। आपण ज्यावेळेस इकडं तुळजाभवानीच्या अभ्यासक म्हणून, तुळजाभवानी सुद्धा मी अभ्यास करतोय, तर तिथं आपण ज्यावेळेस पाहतो तर तुळजाभवानीला आपण द्विभुजात दाखवू शकत नाही। अष्टभुजा दाखवायची असेल तर तुळजाभवानी। मग पुन्हा विषय असा होतो की बाबा कुठलीही देवी तिथं तलवार देत नसते, भावना त्याला श्रद्धा देत असते, त्याला प्रेरणा देत असते। मग जर तुम्हाला द्विभुजाच उभा करायची असेल मूर्ती, तर तुम्हाला कुठली तर संकल्पित चित्र उभा करावं लागेल। मग त्याच्याऐवजी हे जे काही सर्व छत्रपती शिवाजी महाराज घडले, तर खऱ्या अर्थानं त्यांचं दैवत, पहिलं दैवत आहे तुळजाभवानी, दुसरं दैवत असेल आपल्या असणारे आईसाहेब, जिजाऊ साहेब आहेत। जर तुम्हाला द्विभुजा जर करायची असेल उभी, तर सरळ आपल्याला माहित असलं पाहिजे की लहानपणी ज्यांनी तलवार दिली, खेळायला त्यावेळेला घोडाने तलवार देत होती कुठली आई, तर जिजाऊंनी तशा प्रकारची तलवार दिलेलीच आहे, प्रश्नच उरत नाहीये। त्यामुळं
असं आपलं जे काही शिल्प उभा करायचं असेल तर ते जिजाऊ साहेबांचं शिल्प तलवार देताना उभा करावं. आता हे सर मी थोडं थांबवतो. ही महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे भवानी तलवार ही आख्यायिका आहे होय. आणि महाराजांना खरी तलवार जिजाऊने दिली असं तुमचं मत आहे. तर ह्या मागचा इतिहास म्हणजे काय सर? जिजाऊनी भवानी तलवार दिली असं म्हणणार नाही मी. हो. जिजाऊनी लहानपणापासून त्यांना जे वाढवलं, आता समजा लहानपणी तो कालखंड आहे, एक मोठ्या असणाऱ्या सेनापतीचे जागीरदारांचा हा मुलगा आहे, त्यांना देणार काय आपल्याला घोड्याने तलवार, लहानपणापासून त्याच्या कमरेला राहायची. भवानी तलवार जिजाऊन दिली नाही तर एक त्या कालखंडामध्ये वरिष्ठ जे आपले असेल, मी आता सांगितलं तुळजा नावाची तलवार ही शहाजीराजांनी दिली आहे, लहानपणापासून ती देणारच आहेत. म्हणून खरी प्रेरणा ज्यांनी दिली असेल तर ती आहे आईसाहेबांनी दिली किंवा आऊसाहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे जर शिल्प उभा करायचं असेल, देवीच्या स्वरूपातलं शिल्प उभा करायचं असेल तर ते असणारं आपल्याला साक्षात असणाऱ्या जिजाऊ साहेब शिवरायांना तलवार देत आहेत असं उभा करा. कारण पुन्हा आणखी कुठलं तर देवी इतर जे काही संकल्पित चित्र कशाला उभा करता तुम्ही? द्यायचं असेल तर सरळ आपलं आईसाहेबांचं चित्र देऊन टाका आणि ते होऊन जाईल. फार झालं तर त्याच्यामध्ये तुळजाभवानीचं पाठीमागं जे काही संकल्पक म्हणून आपल्याला आशीर्वाद म्हणून एक पाठीमागं शिल्प उभा करा आणि हा जो आनंद असेल ह्या मायलेकरांचा तर त्यांचा असणारा समोर आशीर्वाद तिचा आहे अशा प्रकारचं शिल्प उभा करायला हरकत नाही. म्हणजे याच्यावर मला वाटतं की कोणाचं दुमत सुद्धा असणार नाही आहे. म्हणून ते द्विभुजा आणि अष्टभुजाच्या हा मधला मार्ग आहे असं सुद्धा माझं मत आहे. महाराज कुठल्याही लढाईला चालले की तुळजाभवानीचा कौल घेऊन लढायला जायचे, हे पण इतिहासात आहे. कसं असतं की कुठलाही जो माणूस आहे जो धर्म मानतो तर आपल्या असणाऱ्या परिवार देवता कुलदेवताला मानतच असतो. त्यामुळे याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराजांचा राज्याभिषेकापूर्वी अगोदर त्यांनी प्रतापगडाच्या देवीला छत्र वाहिलं, आशीर्वाद घेतला आणि मग आपल्या राज्याभिषेकाला सुरुवात केली. त्यामुळं कुठं का जाईना महाराज आपल्या असणारे जी कुलदैवत आहे कुलदैवतेचं स्मरण करणं त्यात गैर नव्हतं. त्यामुळे कुलदैवतेची त्यांची जी काही श्रद्धा आहे कुलदैवत ती अखंड अशा स्वरूपातली श्रद्धा आहे. ती त्यावेळेस नाही, आज सुद्धा चालू आहे. आज दोन्ही जी काही गादी आहे ते आपल्या कोल्हापूरची गादी असेल किंवा सातारची गादी आज सुद्धा मानतायत ते घराणं. एवढंच नाही तर आज तुळजाभवानीच्या गळ्यामध्ये जे एक माळ आहे 108 मोहरांची जी माळ आहे तर त्याच्यावर सुद्धा राजा शिवछत्रपतीने एका बाजूला आई तुळजाभवानी लिहिलेलं आहे. तर ही सुद्धा माळ शिवकालखंडातली माळ आहे, आजही ती त्या ठिकाणी आहे. त्यामुळं ते नातं दोघांचं आघात आहे तर त्या नात्याला कुठे याच्यामध्ये तडा जाईल असं काही नाही आहे. तर हे शिल्प जी उभारणार आहे विकास आराखड्यातून त्याच्यामुळे ही सगळं वादन सुरू आहे. होय. पण नेमकं शिल्प तर उभं राहायला पाहिजे का? हो. किंवा ती भावनिक जी अटॅचमेंट भक्तांची आपली सगळ्यांची ही कायम राहणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्र घडवला आपल्याला जे काय आज म्हटलं जातं उपरोधाना किंवा जिजाऊ नसत्या तर काय झालं असतं, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते, त्यांची कुलस्वामिनी आहे. तर ती आशीर्वाद देत असताना पाठीमागाला पण दाखवूया. आणि दुसरं की तुळजापूरचा आता विकास होणार आहे मोठा, आपण आकडेवारी सांगितलेली आहे. तुळजापूरला कुठेतरी लोकांना जे स्थिरता यावी, थोडं संध्याकाळचा इथं मुक्काम करावा, खालच्या बाजूला निसर्ग लाभलेला आपल्याला रामदरा तलाव आहे, तिथं उजनीचं पाणी आता येते, तिथं आता लेझर शो वगैरे होणार आहेत. तर एका बाजूला छान अशा प्रकार शिल्प वाटलं तर तिथं आणखी शिल्प उभा करावेत, फार तर शिवसृष्टीसारखी शिल्प उभा करावेत जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल. नाही आई तुळजाभवानी जी असेल ही कशा प्रकारची प्रेरणा देते आणि खरी जी आपली आई असेल तर आपली असणारी माता असते. आणि ज्यांनी महाराष्ट्र घडवला खऱ्या अर्थानं संकल्पित तर ते आहेत आई साहेब किंवा जिजाऊ साहेब. तर त्यांनी अशा प्रकारे तलवार देताना जर दाखवलं मला वाटतं की हा मध्य साधल्यासारखं होईल. ओके, धन्यवाद. एकंदरीतच इतिहास अभ्यासक कदम सर यांनी त्यांचं मत मांडलंय आणि त्यांचं मत असं आहे की जर आपण शिल्प उभा करतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी लढाईचे धडे दिले सुरुवातीला आणि खरी तलवार जर दिली असेल तर ती जिजाऊने दिली असेल असा त्यांनी मत मांडलंय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.